हॅलो स्टुडंट, लाईव्ह क्रिएटर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी इथे 10th स्टँडर्डचा पार्ट 2 मधला पहिला जो लेसन आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा जो आहे हा स्टार्ट करणार आहे. बघा, लेसनचं नाव काय आहे? हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. हेरिडिटी म्हणजे काय आहे? तर ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. म्हणजेच काय आहे तर पॅरेंटकडून त्यांच्या मुलांमध्ये काही बॉडी कॅरेक्टर जे आहेत येतात. कसे? बघा, आपला फेस जो आहे काही वेळेला आपल्या रिलेटिव्सची जे आहे आई असतील, वडील असतील किंवा भाऊ बहीण असेल यांच्याशी मिळता जुळता असतो. मग आता आपली हाईट असेल, स्किनचा कलर असेल, तो घरातल्या मेंबरसोबत मिळता जुळता असतो. मग हे असं का होतं? कारण त्याच्या पाठीमागे आहे हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय आहे तर ट्रान्सफर ऑफ बॉडी कॅरेक्टर. त्याच्यामध्ये फिजिकल आणि मेंटल दोन्हीसुद्धा येतात. ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन किंवा फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग असे म्हणू शकतो आपण. त्याला म्हणतात हेरिडिटी. आणि नेक्स्ट पार्ट आहे लेसनचा, तो म्हणजे इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे काय आहे तर स्लो चेंजेस अकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर ए लॉंग ड्युरेशन. काय आहे हे इव्हॉल्युशन म्हणजे काय आहे तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये स्लो चेंजेस जे आहेत कंटिन्युअसली होत राहतात आणि आफ्टर ए लॉंग ड्युरेशन त्या स्लो चेंजेसमुळे काय होणार आहे तर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून नवीन ऑर्गॅनिझमच्या स्पीसीज ज्या आहेत डेव्हलप होणार आहेत. म्हणजे आता जे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या स्पीसीज बघतो, एवढ्या साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती कशामुळे तयार झाल्या असतील तर वन ऑफ द रिझन जे आहे त्याला इव्हॉल्युशन हे आहे. आता बघा, लेसनमध्ये पहिला जो पॉईंट आहे तो आहे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. नेक्स्ट आहे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. म्हणजे काय? नेक्स्ट आहे बघा इव्हॉल्युशन, परत एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन, डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लॅमार्किझम, नेक्स्ट स्पेसिएशन, ह्युमन इव्हॉल्युशन. एवढे पॉईंट ह्या लेसनमध्ये आहेत. बघा, लेसन स्टार्ट व्हायच्या अगोदर तुम्हाला कॅन यू रिकॉलमध्ये काही 3 क्वेश्चन्स इथं विचारलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टर. काय सांगितलेलं आहे की आपली जी बॉडी आहे, आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहोत आणि आपली बॉडी ही सेल ह्या फंडामेंटल युनिटने बनलेली आहे. फॉर सपोज ही आपली सेल आहे. आता सेल हे मायक्रोस्कोपिक युनिट असतं, आपण नाही बघू शकत. मग आता हे सेल, फॉर सपोज ही सेल आहे, एक सेल घेतली मी बॉडीमधली. आता इथं काय सांगितलेलं आहे की ह्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये, सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे जो की सेलचा एक ऑर्गनलीज आहे महत्त्वाचा. त्याच्यामध्ये जे हे अशा पद्धतीने जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण DNA म्हणतो, DNA. तर हे जे DNA आहे हे हेरिडिटरीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. काय विचारले इथं? कोणता कंपोनंट, सेल्युलर कंपोनंट, सेलमधला न्यूक्लियसमधला असा कोणता कंपोनंट आहे जो की हेरिडिटीसाठी रिस्पॉन्सिबल आहे? तर बघा, तो आहे DNA. नेक्स्ट बघा, व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम द पॅरेंट टू द प्रोजेनी. काय विचारले इथं? तुम्हाला हेरिडिटीची डेफिनेशन दिलेली आहे. तर ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू देअर प्रोजेनी किंवा एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे हे कॅरेक्टर जातात. तर ह्या कॅरेक्टर जे जातात त्याला त्या प्रोसेसला काय म्हणतात तर हेरिडिटी म्हणतात. त्या प्रोसेसला म्हणतात हेरिडिटी. थर्ड क्वेश्चन आहे बघा, विच आर द कंपोनंट द DNA मॉलिक्यूल फॉर. तर DNA जो मॉलिक्यूल आहे तो कोणत्या कंपोनंटनी बनलेला आहे? बघा, DNA मॉलिक्यूल हा न्यूक्लियोटाइड या कंपोनंटने बनलेला आहे. न्यूक्लियोटाइड जे आहे, न्यूक्लियोटाइड 3 सब युनिटनं म्हणजे 3 कंपोनंट मिळून न्यूक्लियोटाइड बनलेला आहे. पहिला आहे पेंटोज शुगर, दुसरा आहे फॉस्फेट ग्रुप आणि तिसरा आहे नायट्रोजन
नायट्रोजन बेसेस. एवढे जे 3 कंपोनंट आहेत या 3 कंपोनंटने न्यूक्लियोटाईड बनलेलं आहे आणि न्यूक्लियोटाईड एकमेकांना जॉईन होऊन हे अशा पद्धतीने जे आहे तर DNA हा बनलेला आहे. न्यूक्लियोटाईड जॉईन होऊन DNA बनलेला आहे. बघा मग इथे काय येईल, विच आर द कंपोनंट्स द DNA मॉलिक्यूल, तर न्यूक्लियोटाईड ह्या कंपोनंटपासून DNA मॉलिक्यूल जो आहे बनलेला आहे. बघा आता इथून लेसन स्टार्ट होतो. लेसनचा पहिला जो पॉईंट आहे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस हा आहे. याच्यामध्ये बघा आता पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे, तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये जे आहे सायंटिस्ट दिलेले आहेत. कोणत्या सायंटिस्टने त्यांच्या डिस्कवरीज काय त्यांनी डिस्कवर केलेलं आहे ते दिलेलं आहे आणि ते त्यांच्या डिस्कवरीचं इयर दिलेलं आहे. बघा, यू नो दॅट हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर व्हाय द जीन्स. म्हणजे काय सांगितलंय की तुम्हाला माहीत आहे की हेरिडिटी म्हणजे काय आहे, तर बायोलॉजिकल कॅरेक्टर एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जातात. पण कसे जातात, तर DNA एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जातो. फॉर सपोज हा DNA आहे, पण DNA मध्ये काय असतात, तर DNAचे फ्रॅगमेंट्स असतात. जे फ्रॅगमेंटला काय म्हटलं जातं, जीन म्हटलं जातं. तर हे जीन जे आहेत आपले कॅरेक्टर जे आहेत कंट्रोल करतात. जीन हे कॅरेक्टर कंट्रोल करतात. मग हे जीन फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन जातात आणि त्यामुळेच मग जे कॅरेक्टर आहेत एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जातात. नेक्स्ट बघा, ग्रिगर जॉन मेंडल इज द पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. आता हे जे हेरिडिटी आहे, हेरिडिटीविषयी जी स्टडी करणारी ब्रँच आहे सायन्सची, त्याला म्हणतात जेनेटिक्स. हेरिडिटीविषयी सायन्सची स्टडी करणारी सायन्सची जी ब्रँच आहे त्याला म्हणतात जेनेटिक्स. मग आता जेनेटिक्स ह्या सायन्सच्या म्हणजे जेनेटिक्सविषयी सगळ्यात पहिले संशोधन कोणी केलेलं आहे, तर ग्रिगर जॉन मेंडल यांनी केलेलं आहे. सगळ्यात पहिलं संशोधन ग्रिगर जॉन मेंडल यांनी केलेलं आहे. म्हणूनच त्यांना फादर ऑफ जेनेटिक्स असं सुद्धा म्हणतात. फादर ऑफ जेनेटिक्स बघा विचारल्या जाऊ शकतं. जो मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे असतात त्याच्यामध्ये येऊ शकतं की फादर ऑफ जेनेटिक्स कोणाला म्हणतात, तर ग्रिगर जॉन मेंडल यांना फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हटलं जातं. देन इट टुक्स ए लॉंग टाईम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. म्हणजे काय, तर त्यांनी जो रिसर्च केलं हेरिडिटीविषयी, जेनेटिक्स ज्याविषयी त्यांनी जे काही रिसर्च केलेला आहे, तर ते ॲक्सेप्ट करायला किंवा ते प्रूफ व्हायला खूप मोठा ड्युरेशन जो आहे जावा लागला. नेक्स्ट आहे बघा, इन 1901 द रिझन बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टूड ड्यू टू द म्युटेशनल थेअरी ऑफ द ह्युगो डी व्रीच. इथं काय सांगितलेलं आहे की सडन चेंजेस म्हणजे काय, तर जीनमध्ये हा जो जीन आहे ह्या जीनमध्ये काही कारणाने काय होतं, थोडा बदल होतो आणि बदल झाल्यामुळे सडन जो चेंज झाला जीनमध्ये, तर कॅरेक्टरमध्ये सुद्धा चेंज होतो. कारण हे जीन आपल्या बॉडीचे कॅरेक्टर कंट्रोल करतात. फॉर एक्झाम्पल हा एक जीन आहे जो की आपल्या आईचं कलर कंट्रोल करेल. सपोज हा एक जीन आहे जो की आपल्या स्किनचा कलर कंट्रोल करेल. इतर जे बॉडी कॅरेक्टर आहेत प्रत्येकासाठी एक एक जीन याच्यावरती असतो. मग आता हे जे जीन आहे याच्यामध्ये जो सडन चेंज येतो त्याला म्हणतात म्युटेशन. आणि हे म्युटेशन कोणी डिस्कवर केलं, 1901 मध्ये हे म्युटेशन जे आहे तर ते ह्युगो डी व्रीच यांनी डिस्कवर केलेलं आहे. मीन वाईल इन 1902 वॉल्टर शटन डिस्कवर्ड द पेअर्ड क्रोमोझोम इन द सेल्स ऑफ द ग्रासहोपर. आता नेक्स्ट जे सायंटिस्ट आहेत बघा, वॉल्टर शटन यांनी काय केलं, आता मी तुम्हाला सांगितलं की फॉर सपोज ही आपली सेल आहे आणि हा सेलचा न्यूक्लियस आहे. सेलच्या न्यूक्लियसमध्ये हा DNA मी इथं काढलाय. बट हा DNA जो आहे सेलच्या न्यूक्लियसमध्ये अशा पद्धतीने नसतो. तर सेलच्या न्यूक्लियसमध्ये हा जो DNA आहे तर हा DNA अशा पद्धतीने असतो. तर हे बघा, हे याला म्हणतात क्रोमोझोम. याला म्हणतात क्रोमोझोम. तर हा DNA आणि काही प्रोटीन या DNA आणि प्रोटीन यांनी काय तयार होते, तर हे क्रोमोझोम्स तयार होतात. आणि क्रोमोझोम जे आहेत तर पेअरमध्ये असतात म्हणजे जोड्यांमध्ये असतात. हे जे आहे क्रोमोझोमची डिस्कवरी कोणी केलेली आहे, क्रोमोझोमची डिस्कवरी तर वॉल्टर शटन यांनी क्रोमोझोम जे आहेत तर डिस्कवर केलेले
आहेत आणि कशावरती त्यांनी वर्क केलं, ग्रासहॉपरवरती. अंटिल देन इट वॉज नॉट नोन टू एनीवन, म्हणजे त्याच्या अगोदर DNA हा क्रोमोझोमच्या स्वरूपामध्ये सेलच्या न्यूक्लियसमध्ये असतो हे कोणालाही माहीत नव्हतं. नेक्स्ट आहे रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन ऑफ द फाइंडिंग द नेचर ऑफ द जेनेटिक मटेरियल व्हेन इट वॉज प्रूव्ड दॅट द जीन्स आर कॅरीड बाय द क्रोमोझोम. नेक्स्ट आता जे आहे थ्रू विच इन 1944 trio of the scientists Oswald Avray, Maclean McCarthy and Colin McLeod proved that the except viruses all living organisms have the DNA genetic material. बघा आता इथं काय सांगितलेलं आहे, 3 सायंटिस्टची तुम्हाला नावं दिलेली आहेत. ओसवॉल्ड ॲव्रे, मॅकलिन मॅकर्टी अँड कोलिन मॅकलॉइड हे जे 3 सायंटिस्ट आहेत यांनी काय डिस्कवर केलं की जेनेटिक इन्फॉर्मेशन जे ट्रान्सफर करणारा जो घटक आहे DNA, आणखी एक घटक आहे बघा RNA नावाचा आणखी एक घटक आहे. DNAचा फुल फॉर्म काय आहे, तर DNAचा फुल फॉर्म आहे बघा डिऑक्सी रायबो न्यूक्लियोटाइड. आणि आणखी एक घटक आहे RNAचा फुल फॉर्म काय आहे, तर रायबो न्यूक्लियोटाइड. तर हे जे 2 घटक काय आहेत तर हेरिडिटीसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. मग आता यांना जेनेटिक मटेरियल म्हणतात. कुठं असतं हे, सेलच्या न्यूक्लियसमध्ये असतं. बट हे जे 3 सायंटिस्ट आहेत यांनी काय सांगितलं की सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये DNA हेच जेनेटिक मटेरियल असतं. फक्त एक्सेप्ट काही व्हायरसेस सोडले तर, सगळे नाही, एक्सेप्ट काही व्हायरसेस सोडले तर त्या व्हायरसेसमध्ये जे आहे, काही व्हायरसेसमध्ये कोणतं मटेरियल आहे मग जेनेटिक मटेरियल, तर रायबोन्यूक्लियोटाइड म्हणजेच RNA जेनेटिक मटेरियल आहे. तर बघा काय आहे, तर सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिक मटेरियल हे DNAच आहे. फक्त काही असे व्हायरसेस आहेत ज्यांच्यामध्ये RNA जेनेटिक मटेरियल आहे. नेक्स्ट आहे बघा 1961 द फ्रेंच जेनेटिसिस्ट फ्रँकॉइस जॅकॉब अँड जॅक मोनार्ड proposed a model for the process of protein synthesis with the help of DNA in bacterial cell. बघा आता काय, तर DNA आपले कॅरेक्टर कंट्रोल करतो, म्हणजे कसे करतो, तर DNA अगोदर काय तयार करतो, mRNA तयार करतो. तर DNA mRNA तयार करतो आणि mRNA इतर RNAच्या मदतीने प्रोटीन तयार करतात आणि ते प्रोटीन आपल्या बॉडीचे कॅरेक्टर ठरवतात. फॉर सपोज बघा आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन नावाचं हार्मोन आहे, तर ते एक प्रकारचं प्रोटीन आहे. तर ते हार्मोन आपल्या पॅनक्रियाजमध्ये तयार होते. मग आता ते काय करतं ते हार्मोन, तर आपल्या बॉडीमध्ये शुगर लेवल जे आहे कंट्रोल करण्याचं, मेंटेन ठेवण्याचं काम करतो. फॉर सपोज DNA वरती हा इन्सुलिनचा फॉर सपोज जीन आहे इन्सुलिनचा, की आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन कसं तयार होणार आहे, तर हा जो जीन आहे फॉर सपोज इन्सुलिनचा आहे. मग आता काय होणार आहे, तर DNA काय तयार करणार, तर DNA mRNAच्या मदतीने हे इन्सुलिन नावाचं प्रोटीन तयार करणार. आणि इन्सुलिन नावाचं प्रोटीन जे आहे आपल्या बॉडीमध्ये कोणतं कॅरेक्टर कंट्रोल करतं, तर बॉडीची शुगर लेवल जी आहे ती मेंटेन ठेवण्याचं काम करतं. मग आता जसा जीन असेल तसे mRNA तयार होईल आणि तशा पद्धतीने प्रोटीन तयार होईल. तर हे जे आहे, तर बघा सगळ्यात पहिले ही जी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे, तर ती प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कोणी बॅक्टेरियल सेलमध्ये कोणी डिस्कवर केली, तर फ्रँकॉइस जॅकॉब अँड जॅक मोनार्ड यांनी डिस्कवर केलेली आहे. नेक्स्ट बघा इट हेल्प टू अनकव्हर द जेनेटिक कोड हिडन इन द DNA. आणि त्यामुळे मग आपल्याला DNAमध्ये प्रोटीन तयार करण्याची जी काही माहिती आहे, तर ती माहिती कोडच्या स्वरूपात
तर ती कोडच्या स्वरूपातली माहिती आपल्याला कळण्यास मदत झाली. देअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी इमर्ज विच हॅज वॉस्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. नंतर मग ज्या वेळेला जेनेटिक्समध्ये इतर जे संशोधन झालं, मग त्याच्यातून एक बायोटेक्नॉलॉजीची प्रोसेस इन्व्हेंट झाली बघा, त्याचं नाव आहे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आता रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी काय असतं हे तुम्हाला तुमचा 7-8 नंबरचा जो लेसन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळून जाईल. याच्यामध्ये आपण बॅक्टेरियाचा जो DNA आहे त्याच्यामध्ये आपला DNA आपण कंबाईन करून आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन्स तयार होतात ते बॅक्टेरियाकडून आपण तयार करून घेऊ शकतो. नेक्स्ट बघा, द सायन्स ऑफ हेरिडिटीविषयी जे काही संशोधन केलेलं आहे तर ते इट इज यूज फॉर, ते कशासाठी आपल्याला मदतीला कशासाठी आपल्याला यूजमध्ये येतं. तर डायग्नोसिस म्हणजे एखादं डिसीज जो आहे, आपल्याला जर जेनेटिक डिसीज असेल किंवा कोणताही असू द्या, तर ते आपल्याला डायग्नोसिस म्हणजे त्याचं निदान करण्यासाठी आपल्याला हेरिडिटी सायन्स हे उपयोगात येतं. नेक्स्ट ट्रीटमेंट, आता ते डिसीज आपल्याला माहीत झाला, मग त्याच्यावरती ट्रीटमेंट जे आहे तर ट्रीटमेंटसुद्धा आपण हेरिडिटरी सायन्स वापरून देऊ शकतो. अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर, म्हणजे त्या डिसऑर्डर होऊच नये यासाठी काय प्रिव्हेन्शन घ्यायचं हे सुद्धा हेरिडिटरी सायन्समुळे कळतं. प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल अँड प्लांट्स इन द इंडस्ट्रियल प्रोसेसेस विच मायक्रोब्स आर यूज. बघा, हेरिडिटरी सायन्सचा उपयोग कुठे होतो, तर आपल्या आता जे काही पिकांच्या वेगवेगळ्या हायब्रिड व्हरायटी ज्या आहेत अवेलेबल आहेत, तर त्या हायब्रिड व्हरायटीसुद्धा हेरिडिटरी सायन्समुळे तयार करता येतात. आणि इंडस्ट्रियल अदर प्रोडक्ट जे आहेत, डेअरी प्रोडक्ट असतील, परत अल्कोहोलिक प्रोडक्ट असतील, काही असू द्या, तर हे जे प्रोडक्ट आहेत हे सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने हेरिडिटरी सायन्सच्या मदतीनेच तयार केले जातात. बघा, एवढा हा जो पॅरेग्राफ आहे तो एवढा पॅरेग्राफ पूर्ण झालेला आहे. त्या पॅरेग्राफमध्ये काय आहे, पहिल्या पॅरेग्राफमध्ये इंट्रोडक्टरी पार्ट आहे की हेरिडिटीविषयी जे काही म्हणजे संशोधन आहे, तर त्या सायंटिस्टची नावं आहेत आणि त्यांनी त्या सायंटिस्टने काय डिस्कवर केलेलं आहे ते आहे. आता हे एवढ्या पॅरेग्राफवरतून तुम्हाला क्वेश्चन कुठे येतो, तर हे जॉन ग्रिगर मेंडल जे आहेत जेनेटिक्सचे फादर आहेत यांच्यावरती एक क्वेश्चन येतो बघा. नेक्स्ट, हे जे सायंटिस्ट आहेत जे की म्युटेशनल थेअरी जी आहे ह्युगो डिव्हरीज यांनी डिस्कवर केली. नेक्स्ट बघा, DNA जो आहे सेलच्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोमच्या स्वरूपात असतो, तर हे डिस्कवर केलेले वॉल्टर शटर यांनी. नंतर हे जे 3 सायंटिस्ट आहेत त्यांनी सांगितलं की पूर्ण सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये DNA जेनेटिक मटेरियल आहे, फक्त काही व्हायरस सोडले तर. नेक्स्ट बघा, प्रोटीन सिंथसिसची बॅक्टेरियल सेलमधली जी काही म्हणजे बॅक्टेरियल सेलमधली मॉडेल आहे कोणी डिस्कवर केली, तर फ्रँकॉइस, जॅकॉब आणि जॅक मोनार्ड हे जे आहेत ह्या सायंटिस्टचे नावं तुम्हाला आणि त्यांच्या डिस्कवरी माहीत असणं गरजेचं आहे, कारण ते मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये विचारू शकतात. नेक्स्ट तुम्हाला मेन 2 मार्कचा क्वेश्चन येऊ शकतो, जो की हेरिडिटरी सायन्सचे युजेस सांगा. हेरिडिटरी सायन्सचे युजेस जे की इथं ह्या सगळ्या शेवटी, ह्या पॅरेग्राफच्या सगळ्यात शेवटी ह्या 2 ते 3 लाईनमध्ये दिलेले आहेत, जसं की डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल अँड प्लांट. हे जे आहेत असे 3-4 युजेस जे आहेत तो क्वेश्चन आल्याच्या नंतर तुम्हाला लिहावे लागतात. ठीक आहे स्टुडंट, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.